श्री स्वामी समर्थ, ज्यांच्या एका कृपादृष्टीने असाध्य रोग नष्ट होतात आणि मृत्यूची वाट पाहणाऱ्यालाही नवं जीवन मिळतं, अशीच एक खरी कथा आपण पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जुनार गावात साकू नावाची एक गरीब बाई राहत होती, पण तिचं आयुष्य दुःखांनी भरलेलं होतं. कोढाच्या भयंकर आजाराने तिचं संपूर्ण शरीर ग्रासलं होतं. हातपाय खराब झाले होते, त्वचा सडत होती आणि लोक तिला टाळू लागले होते. वैद्यकीय उपचार झाले, जादूटोणा झाला, पण काहीच उपयोग झाला नाही. हळूहळू साकू एकटी पडली, निराश झाली आणि मृत्यूचीच वाट पाहू लागली. आणि तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली. एका रात्री स्वप्नात तिला चारंदास नावाच्या साधूचं दर्शन झालं. तो म्हणाला, साकू, भिवू नकोस, अक्कलकोटला जा, श्री स्वामी समर्थांचं दर्शन घे. डोळे उघडले आणि मनात आशेचा एक छोटासा दिवा पेटला. अत्यंत दुर्बल अवस्थेत कष्टाचा, वेदनेचा प्रवास करत साकू अक्कलकोटला पोहोचली. तेव्हा श्री स्वामी समर्थ चोलप्पा सेठांच्या घरी विराजमान होते. साकू जवळ गेली. पायात शक्ती नव्हती, चरणस्पर्शही करता आला नाही. पण स्वामींनी तिला पाहिलं. करुण नजरेने पाहून स्वामी म्हणाले, भिवू नकोस साकू, मी तुझ्या पाठीशी आहे. जा, तुझा रोग निघून जाईल. हे शब्द कानावर पडताच डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. साकू गावी परतली आणि काही दिवसांतच चमत्कार घडला. तिच्या शरीरावरील कोढाचे सगळे चिन्ह नाहीसे झाले. ती पूर्णपणे निरोगी झाली, सुंदर झाली. गावकरी थक्क झाले. साकू सगळ्यांना एकच सांगू लागली, हा चमत्कार नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. या घटनेनंतर गावोगावी स्वामी समर्थांची कीर्ती पसरली. अनेक भक्त अक्कलकोटला धाव घेऊ लागले. साकूने उरलेलं आयुष्य स्वामींच्या सेवेत आणि भक्तीत व्यतीत केलं. तुम्ही सुद्धा स्वामींचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.